जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवाध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्टं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतिदेव विरचित ग्रंथ बृहद्रव्य संग्रह आणि या अंतर्गत आपली चर्चा सुरू आहे समुद्घाता संबंधी। जीवाचा जो स्वदेह परिमाण रूप आकार तत्संबंधी चर्चा आपण करतो आहोत आणि त्यामध्ये गाथा क्रमांक 10 अंतर्गत आपण समुद्घाताच्या चर्चेला प्रारंभ केलेला आहे। आपण एकदा गाथा पाठ म्हणूया आणि पद्यानुवाद म्हणून आजच्या चर्चेला प्रारंभ करूया। गाथा क्रमांक 10। अणुगुरुदेह पमाणो, अणुगुरुदेह पमाणो, उवसंहारप्प सप्पदोचेदा, उवसंहारप्प सप्पदोचेदा, असमुहदो व्यवहारा, असमुहदो व्यवहारा, निश्चयनयदो असंखदे सोवा, निश्चयनयदो असंखदे सोवा। सोडूनि समुद्घात, सोडूनि समुद्घात, व्यवहारे लघुगुरु देहधारी, व्यवहारे लघुगुरु देहधारी, होतो जीव निश्चये, होतो जीव निश्चये, असंख्यात प्रदेशी परी, असंख्यात प्रदेशी परी। पहा गाथा काय सांगते। गाथा सांगते आपण जीव व्यवहार नयाने या शरीराच्या आकारा इतके आहोत आणि निश्चय नयाने पाहिलं असता आपला मूळ आकार जर पूर्णरित्या विस्ताराला प्राप्त झाला तर या लोकाकाश प्रमाण इतक्या असंख्यात प्रदेशाने इतका आहे। हे तर झालं सामान्य रूप कथन आणि त्यासाठी आचार्यांनी एक शब्द दिला होता असमुहदो। याचा अर्थ समुद्घात रूप स्थिती नसताना व्यवहार नयाने जीव आपल्या संकोच विस्तार शक्तीद्वारे अणुगुरु देह पमाणो लहान आणि मोठ्या शरीरामध्ये वास करतो आणि निश्चय नयाने हा आत्मा लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे। आता समुद्घाताची स्थिती सोडून याचा विस्तार करताना आपण पाहिलं होतं की जीवाचे प्रदेश मूळ शरीराला न सोडता शरीराबाहेर जातात आणि पुन्हा शरीरामध्ये प्रविष्ट होतात। या प्रकारच्या प्रक्रियेला समुद्घात असं म्हटलं जातं आणि त्या समुद्घातांच्या प्रकारांपैकी वेदना समुद्घात, कषाय समुद्घात आणि विक्रिया समुद्घात असे आपण 3 प्रकार पाहिले होते। आता याचा विस्तार न करता किंवा याची उजळणी न करता आपण पुढच्या चौथ्या प्रकाराला पाहणार आहोत। पुढचा आहे चौथा प्रकार मारणांतिक समुद्घात। नावच सांगतं मारणांतिक समुद्घात। या नावाद्वारे आपल्याला त्याचा अर्थ समजून येईल। मरण समयी नवीन शरीर धारण करण्यापूर्वी मूळ प्राप्त शरीर न सोडता नूतन जन्मस्थानाला आत्मप्रदेश स्पर्श करतात यास मारणांतिक समुद्घात म्हणतात।
खूप सुंदर चर्चा आहे आणि या संबंधी आपल्या लोकांमध्ये खूप थोड्याशा भ्रम म्हणा किंवा अंधश्रद्धा विकसित झालेल्या आहेत आणि त्यामुळं हा विषय आपल्याला मुळापासून ऐकण्याजोगा आहे. मारणांतिक समुद्घात म्हणजे काय? तर मरण समयी, नावच सांगतं मारणांतिक, याचा अर्थ मरण समयी जीवाचे प्रदेश हे तो जीव मरण केल्यानंतर ज्या ठिकाणी जाऊन जन्मणार आहे त्या ठिकाणाला स्पर्श करून ते आत्म्याचे प्रदेश पुन्हा मूळ शरीरामध्ये परत येतात, यालाच मारणांतिक समुद्घात असे म्हणतात. पहा बरं, दोन्हीमध्ये फरक आहे. कोणत्या दोन गोष्टींमध्ये? जीव आपलं शरीर सोडून मरण करून जिथे जन्म घ्यायचा आहे तिथल्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो, ही गोष्ट वेगळी आहे. आणि येथे अजूनही पूर्वीच म्हणजे सध्याचं शरीर सोडलेलं नाही. मूळ शरीराला, सध्याच्या शरीराला न सोडता सुद्धा हे शरीर काही क्षणातच मरणाला प्राप्त होणार आहे. मरण क्षण निश्चित आहे, अतिशय समीप आहे. तर त्या मरण घटिकेच्या अंतर्मुहूर्त काळ अगोदर आपल्या या सध्याच्या शरीराला न सोडता त्याच जीवाचे प्रदेश हे विस्ताराला प्राप्त होतात. आणखी विस्तारित होऊन शरीराबाहेर पडून तो जीव पुढे ज्या गतीमध्ये जन्मणार आहे, मग देवगती असो, नरक गती असो, तिर्यंच गती असो, आणि ज्या ठिकाणी जन्मणार आहे त्या ठिकाणाला स्पर्श करून, त्याला योनी म्हणतात, तर ज्या योनीमध्ये तो जन्मणार आहे, ज्या ठिकाणी तो जन्मणार आहे तेथे जाऊन त्या जीवाचे प्रदेश स्पर्श करून पुन्हा आपल्या मूळ शरीरात परत येतात. थोडे तिथेच राहिले, मग उरलेले इथून पुन्हा तिकडे गेले, असं नाही बरं. खूप काळजीपूर्वक ऐकायचं आहे. तर अशा वेळेला आपलं सध्याचं शरीर न सोडता त्यातले प्रदेश, आत्म्याचे प्रदेश, त्या ठिकाणी जिथे जन्म होणार आहे तेथे जातात आणि त्या ठिकाणाला स्पर्श करून पुन्हा परत आपल्या शरीरामध्ये येतात. असा जो प्रकार घडतो या क्रियेलाच मारणांतिक समुद्घात असे म्हणतात. आता हे सर्व कशामुळे घडतं? तर याला निश्चित असं कोणतं कारण नाहीये की यामुळे असं घडतं, असं नाहीये. परंतु मरण समयी अत्युच्च जिज्ञासा, आपण कुठे जन्मणार या संबंधी अत्युच्च जिज्ञासा वगैरे असेल तर कदाचित अशा प्रकारे घडू शकतं, परंतु हे त्याचं नियामक कारण नाही. हा सहजरित्या घडणारा अकारण म्हणजे कोणतेही निश्चित कारण नाही. तर अशा प्रकारे घडणारा हा मारणांतिक समुद्घात आहे की ज्या समुद्घाताद्वारे जीव त्या ठिकाणी जिथे तो जन्मणार आहे त्या ठिकाणी स्पर्श करून पुन्हा आपल्या मूळ शरीरामध्ये परत येतो. आता असं ऐकल्यानंतर काही वेळेला अशी संभावना होते की मग अशा रीतीने तिकडे त्या ठिकाणाला स्पर्श करून आल्यानंतर मग त्या जीवाला माहिती झालेलं असेल की माझा जन्म पुढे इथे होणार आहे, मग तो सगळ्या आपल्या नातेवाईकांना सांगू शकेल की नाही मी बघून आलोय आणि माझा जन्म आता देवगतीत होणार आहे. बघा, सांगितलं तर तो देवगतीतलाच सांगणार ना. कुणी तर असं म्हणणार नाही की नरक गतीमध्ये माझा जन्म होणार आहे आणि मी ती जागा बघून आलोय, असं तर कोणी सांगणार नाही. तर असं होत नाही, असं अजिबात समजत नाही आणि समजलेलं इतरांना सांगता येत नाही. त्यामुळे हे सर्व कयास आहेत, हे सर्व अंदाज आहेत. वास्तवामध्ये जीवाला अशा प्रकारे एकतर ते स्थूल बुद्धीमध्ये पकडता येत नाही आणि पकडता आल्यानंतर सुद्धा ते सांगण्या इतपत वेळ नसतो. अगदी मरणाच्या क्षणाच्या काही क्षण अगोदर अशा प्रकारे जीवाचे प्रदेश पुढच्या योनीला स्पर्श करून परत येतात. प्रत्येक मरणाच्या वेळी प्रत्येक जीवाला ही प्रक्रिया घडते असं नाही. अगदी लाखो करोडो अनंत जीवांमध्ये काही जीवांना काही वेळेला अशा प्रकारे मरण समयी समुद्घात घडतो, यालाच मारणांतिक समुद्घात असे म्हणतात. आणि ही प्रक्रिया खूप अत्यल्प काळात घडणारी आहे. सध्याचं शरीर सोडून मरण झाल्यानंतर पुढच्या शरीरामध्ये जन्म घेण्यासाठीच जीवाला 1, 2, 3 समय लागतात. 1, 2, 3 समय, जास्तीत जास्त 3-4 समय लागतात. चौथ्या समयाला तर त्याने पुढचं नवीन शरीर नियमाने धारण केलेलंच असतं.
इतक्या कमी काळात तो जीव तेथे पोहोचतो. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इथे त्या जीवानं मरण केलं आणि ते इतरांना समजण्या अगोदर तो जीव आपल्या पुढच्या शरीराला धारण केलेलाच असतो. काय म्हटलं मी? डॉक्टरांना सुद्धा समजण्या अगोदर, कारण चौथ्या समयाला तो तेथे पोहोचलेला असतो. चौथा समय म्हणजे किती पद्मनाभजी? चौथा समय म्हणजे किती सांगतो. आपला हा डोळा आहे ना, या डोळ्याची पापणी लवते, पापणी वर खाली होते. किती फास्ट होते माहितीये? कधी खाली येऊन वर गेली तुम्हाला कळत सुद्धा नाही. इतक्या अल्प वेळामध्ये ती पापणी वर खाली होते. आता त्याचा अर्धा काळ करा, त्याचा निम्मा वेळ तो कसा करायचा? पापणी वरून खाली येणं किंवा खालून वर जाणं एवढाच वेळ घ्यायचा. समजलं? म्हणजे किती त्याचा निम्मा वेळ झाला. आता यासाठी जितका काळ लागतो त्यामध्ये असंख्यात समय होऊन जातात. किती? असंख्यात. असंख्यात म्हणजे करोडो, करोडो नव्हे, करोडो गुणिले करोडो, ती सुद्धा संख्यात संख्या आहे. म्हणजे किती समय होत असतील विचार करा. आणि त्याचा 1, 2, 3 समय हो म्हणजे डॉक्टरांना समजण्या अगोदरच तो जीव इथे मरण करून पुढच्या गतीमध्ये पुढच्या शरीराला प्राप्त झालेलाच आहे. हे झालं मरण झाल्यानंतर. मी तर म्हणतो आहे मरणा अगोदर जो समुद्घात घडतो तो समुद्घात सुद्धा इतक्याच फास्ट गतीने होणारा असतो की जीव झटकन त्या ठिकाणी जीवाचे प्रदेश जाऊन पुन्हा आपल्या मूळ शरीरात परत येतात. आता मला सांगा, जर समुद्घाताची प्रक्रिया इतकी जलद होत असेल आणि मरण झाल्यानंतर तो जीव इतक्या अल्प काळामध्ये पुढच्या शरीराला धारण करत असेल तर आम्ही लोक काय करतो? तर तिथे पीठ ठेवून त्याच्यावरती दिवा ठेवतो आणि म्हणतो की पुढे तो ज्या गतीला गेलेला आहे त्याच्या पावलाचा ठसा त्या पीठामध्ये उमटतो. बोला म्हणजे किती मोठी, आणि तेही केव्हा? म्हणजे 10व्या 12व्या 13व्या दिवशी. बोला. किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. काय हे म्हणजे किती मोठं अज्ञान आहे, किती मोठी अंधश्रद्धा आहे. वास्तवामध्ये असं कदापिही होणं शक्य नाही. आणि मला सांगा, तो आपण कुठे जन्मलो आहे ते सांगायला आणि तिथल्या पावलाचा ठसा उमटवायला आपला पत्ता शोधत परत येणार आहे का हो? त्याला पुरे झालेलं आहे हे जीवन, हे शरीर नको म्हणून तो तिथेपर्यंत गेलेला आहे. आणि आपण जीवनभर त्या जीवाला इतका त्रास दिलेला आहे की तो पुन्हा माघारी चुकून सुद्धा आपल्या घरची वाट धरणार नाही. बोला गमतीनं म्हटलं मी हे, परंतु ही वस्तुस्थिती आहे की कोणता जीव पुन्हा आठवून आपल्याकडे येईल? नाही, शक्य नाही. तर अशा प्रकारे आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि मग तज्जन्य भ्रम सुद्धा आपण ताबडतोब सोडले पाहिजे. काही वेळेला देखादेखी, काही वेळेला मेजॉरिटी लोकांच्या थोड्याशा प्रभावामुळे आपल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या परंपरा जन्म घेतात. ठीक आहे, जोपर्यंत झालं तोपर्यंत झालं, परंतु जेव्हा तत्वज्ञानाद्वारे आपल्याला तीर्थंकरांनी, सर्वज्ञ केवली भगवंतांनी सांगितलेली दिव्य वाणी जेव्हा आपल्या या कानांमध्ये पडते आणि आपल्या हृदयाद्वारे जेव्हा ती स्वीकारली जाते, तेव्हा निश्चितच त्या सत्यवाणीचा आधार घेऊन आपल्या आचरणामध्ये सुद्धा त्या सत्याचा अंश प्रकट व्हायला पाहिजे आणि अंधश्रद्धा या आपल्यामधील काय झाल्या पाहिजेत? गळून गेल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मारणांतिक समुद्घात पाहिला की जो समुद्घात सांगतो की जीव आपल्या मूळ शरीराला पूर्णपणे न सोडता पहिल्यांदा त्या जन्माच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पर्श करून पुन्हा परत येतो आणि मग अंतर्मुहूर्तानंतर त्याचं पुन्हा मरण होतं. म्हणजेच तो जीव पूर्णतः या शरीराला सोडून नवीन शरीराला धारण करतो. तर हे झालं मरणाची क्रिया. आणि तत्पूर्वी जी अंतर्मुहूर्त पूर्वी क्रिया घडली त्याला मारणांतिक समुद्घात असे म्हणतात. मी ही व्याख्या पुन्हा एकदा वाचून दाखवतो. मारणांतिक समुद्घात कशास म्हणतात? उत्तर: मरण समयी नवीन शरीर धारण करण्यापूर्वी मूळ प्राप्त शरीर न सोडता नूतन जन्मस्थानाला
आत्मप्रदेश स्पर्श करून परत येतात, यास मारणांतिक समुद्घात असे म्हणतात. तर अशा प्रकारे हा चौथा समुद्घात आपण पाहिला. आता पाचवा समुद्घात तैजस समुद्घात. तैजस समुद्घात वारंवार आणि विशिष्ट प्रकारे ज्याची चर्चा केली जाते तो हा तैजस समुद्घात. पहा, तैजस वृद्धी शुभ किंवा अशुभ दोन प्रकारची असते. रोग किंवा दुष्काळ वगैरे निवारण करण्यासाठी दयेमुळे तैजस वृद्धिधारी मुनींच्या मूळ शरीरातून शरीर न सोडता सुद्धा श्वेत रंगाचा आत्मप्रदेशांचा पुतळा बाहेर पडतो व इष्ट स्थानाला स्पर्श करतो. उद्देश सिद्ध झाला असता परत मूळ शरीरात परततो. याला शुभ तैजस असे म्हणतात. आता क्रोधाधिकांच्या तीव्रतेमुळे मूळ शरीर न सोडता शरीरातूनच शेंदरी रंगाचा पुतळा बाहेर पडतो. ज्याच्यावर क्रोध आहे त्याला स्पर्शतो आणि जाळतो आणि परत मूळ शरीरात प्रवेश करून मूळ शरीरालाही जाळतो. तो प्रदेशांचा शरीराबाहेर विस्तार असतो. यालाच अशुभ तैजस समुद्घात असे म्हणतात. ठीक आहे, आता आपण एक एक गोष्ट समजावून घेऊया. तैजस समुद्घात कशाला म्हणतात? तर पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की हा तैजस समुद्घात हा केवळ मुनिराजांनाच होतो, महाराजांनाच होतो, गृहस्थांना होत नाही. पहिली गोष्ट, पहिली अट की तैजस समुद्घात मुनिराजांना होतो. आता मग मुनिराजांना तैजस समुद्घात होतो म्हणजे मुनिराजांच्या आत्म्याचे प्रदेश शरीराबाहेर पडतात आणि पुन्हा शरीरामध्ये परत येतात. ठीक आहे, आता हा तैजस समुद्घात दोन प्रकारचा असतो. एक शुभ तैजस आणि एक अशुभ तैजस. पहिल्यांदा आपण अशुभ तैजसाची चर्चा करूया, कारण त्याचं उदाहरण फार प्रसिद्ध आहे द्विपायन मुनिराजांचं, जे की बहुतेक श्रोत्यांना ठाऊक आहे की द्विपायन नावाचे एक मुनिराज होते, महाराज होते, आणि त्या महाराजांच्या निमित्ताने त्यांच्या मधून तो तैजस समुद्घात घडला आणि त्याद्वारे पूर्ण द्वारका नगरी जळून भस्म झाली. पहा, होते महाराज, होते मुनिराज, परंतु त्यांच्या निमित्ताने या तैजस समुद्घाताद्वारे संपूर्ण द्वारका नगरी जळून भस्मसात झाली. तर तो अशुभ तैजस म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. तर सर्वच मुनिराजांना नाही, तर काही मुनिराजांना ही तैजस वृद्धी प्राप्त झालेली असते. वृद्धीचा अर्थ होतो चमत्कारिक विद्या. वृद्धीचा अर्थ चमत्कारिक विद्या, की ज्यामुळे इतर लोकांना चमत्कार वाटेल, इतर लोकांना त्यामध्ये खूप आश्चर्य वाटेल, अशी जी चमत्कारिक विद्या असते तिलाच वृद्धी असं म्हटलं जातं. आणि शक्यतो तपस सामर्थ्यामुळे अशा प्रकारच्या विविध वृद्धी मुनिराजांना प्राप्त होत असतात. काही मुनिराजांना आकाशामधून गमन करण्याची विद्या प्राप्त होते. काही मुनिराजांच्या अंगाला स्पर्श करून गेलेला वारा हा कोणत्याही रुग्णाचा रोग बरा करू शकतो. अशा प्रकारच्या अनेक वृद्धी मुनिराजांना त्यांच्या तपस सामर्थ्यामुळे सहजासहजी प्राप्त होतात. परंतु मुनिराज त्या वृद्धींच्या प्राप्तीसाठी तप करत नसतात. समज में आया? हा, नाही तर बरं झालं सांगितला. हा, असं नसतं. कोणत्याही वृद्धीच्या प्राप्तीसाठी महाराज तप करत नाही. महाराज तप करतात आपल्या रत्नत्रयासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या मोक्ष मार्गासाठी. परंतु सहजच विशिष्ट प्रकारच्या तपस सामर्थ्याद्वारे वीतरागतेच्या वृद्धी बरोबरच पुण्याच्या उदयाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये अशा विशिष्ट वृद्धी सहज प्राप्त होतात. त्यापैकीच एक वृद्धी आहे तैजस वृद्धी. आता या वृद्धीमुळे काय घडलं, तर त्या द्विपायन नावाच्या मुनिराजांना विशिष्ट प्रकारे क्रोध आला, खूप राग आला. हे थोडस कथानक खूप मोठं आहे की तर मुनिराज खूप त्यांनी प्रयत्न केला त्या प्रकारचा संयोग दूर करण्याचा. नेमिनाथ भगवंतांच्या दिव्य ध्वनीमध्ये अशा प्रकारे दिव्य मध्ये अशी घोषणा केली गेली की हे द्विपायन मुनिराज, जे की आता समोशरणामध्ये विद्यमान आहेत, विराजमान आहेत,
तर यांच्याद्वारे, त्यावेळी ते गृहस्थ होते, तर यांच्या निमित्ताने 12 वर्षानंतर द्वारका नगरी जळून भस्मसात होणार आहे, अशा प्रकारची दिव्य ध्वनी नेमिनाथ भगवंतांच्या दिव्य वाणीतून फिरली. आणि हे पाहिल्यानंतर साहजिकच त्या द्विपायन जे गृहस्थ होते त्यांना खूप खेद वाटला की माझ्या निमित्ताने संपूर्ण नगरी भस्मसात होणार, कित्येक जीव मरणाला प्राप्त होणार, हे पाप काही मला नको. आणि म्हणून तात्काळ त्यांनी मुनी दीक्षा धारण केली आणि ते तेथून विहार करून खूप दूरवरच्या प्रदेशांमध्ये गेले आणि त्यांनी ठरवलं की आता 12 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपण या द्वारका नगरीमध्ये परतायचंच नाही, परत यायचंच नाही. बघा किती विशेष प्रयत्न केले, पुरुषार्थ केला की त्यांनी गृहस्थ होते ते दीक्षित झाले, विहार करून दूर निघून गेले, परंतु भगवंतांची वाणी कधीही खोटी ठरत नाही आणि त्यांच्या वाणीमध्ये आलेला विषय कधीही असत्य होऊ शकत नाही. मग काय घडलं, 12 वर्ष ते विहार करीत करीत राहिले आणि मग 12 वर्ष पूर्ण झाली आहे असं समजून ते पुन्हा द्वारका नगरीमध्ये परतले. पहा किती विशेष आहे की, परंतु कालगणना चुकली होती. अधिक मासामुळे त्यावेळची त्या वर्षाची कालगणना त्यांच्याकडून नजर चुकीने चुकली आणि ते 12 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच द्वारका नगरीच्या वेशीपाशी आले. आणि त्यावेळेला मद्यप्राशन केल्यामुळे याच यादव वंशातले जे राजकुमार आहेत ते या द्विपायन मुनींना क्रोध आणतील अशा प्रकारची त्यांनी दिव्य ध्वनी केली होती, अशा प्रकारची घोषणा नेमिनाथ भगवंतांनी केली होती. तर त्यावेळेला कुणालाही अशा प्रकारचा भाव होऊ नये म्हणून 12 वर्षांपूर्वीच त्या द्वारका नगरी मधली सगळी दारू, सगळं मद्य त्या नगरीच्या बाहेर ज्या विहिरी होत्या त्या विहिरींमध्ये, तलावांमध्ये सगळी दारू फेकून देण्यात आली होती. काय विशेष आहे पहा की 12 वर्षानंतर 12 वर्ष पूर्ण झाली असं समजून द्विपायन मुनी तर परत आले, परंतु थोडा काळ शिल्लक होता आणि त्याच वेळेला या यादव वंशातले काही राजकुमार हे वनक्रीडेसाठी या जंगलांमध्ये महोत्सव करण्यासाठी तेथे आलेले होते. त्यांना तहान लागली, तहान लागल्यानंतर त्यांनी तिथल्याच असलेल्या कुंडांमधलं, विहिरींमधलं पाणी समजून मद्यप्राशन केलं. किती विचित्र संयोग आहे पहा की 12 वर्ष पूर्ण झाली आणि पाणी समजून त्यांनी काय केलं, मद्यप्राशन केलं आणि त्या धुंदीमध्ये तेथेच त्याच उपवनामध्ये असलेल्या द्विपायन मुनिराजांचा त्यांनी अपमान केला. ते हाच तो व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे द्वारका नगरी जळणार आहे, अशा प्रकारे त्यांनी त्यांचा खूप उपहास केला, त्यांच्यावरती उपसर्ग केला आणि त्या उपसर्गामुळे खरोखरच या द्विपायन मुनिराजांना क्रोध आला. आणि तो इतका क्रोध आला की त्यांच्या डाव्या खांद्यामधून शेंदरी रंगाचा, केशरी रंगाचा अशा प्रकारचा विशिष्ट तेजस पुतळा बाहेर पडला आणि त्या पुतळ्याच्या निमित्ताने संपूर्ण त्या द्वारका नगरीला आग लागली आणि त्या आगीमध्ये संपूर्ण ती नगरी भस्मसात झाली. आणि विशेष म्हणजे तो पुतळा जेव्हा समुद्घात होऊन परत आला तेव्हा त्याच्या निमित्ताने मूळ शरीर सुद्धा म्हणजे द्विपायन मुनिराजांचं शरीर सुद्धा त्याच वेळेला भस्मीभूत झालं आणि त्याच वेळेला ते सुद्धा तेथे मरणाला प्राप्त झाले. तर अशा प्रकारची ही घटना प्रथमानुयुगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर या निमित्ताने आपल्याला समजतं की अशा प्रकारे द्विपायन मुनिराजांच्या तो जो पुतळा बाहेर पडला त्याचंच नाव आहे अशुभ तेजस समुद्घात. त्याचंच नाव आहे अशुभ तेजस समुद्घात. आता यामध्ये एक प्रश्न पडू शकतो आपल्यासारख्या श्रोत्यांना की मग मुनिराज होते, महाराज होते, मग त्यांच्याकडून अशा प्रकारचं कृत्य कसं काय घडलं, एवढं महाभयंकर कृत्य की संपूर्ण गावाला आग लावावी आणि राजधानीचं शहर, किती जीव, किती मनुष्य, किती तिर्यंच, किती छोटे छोटे जीव जंतू, पशु पक्षी, कल्पना करा, लाखो नाही, करोडो नाही, अनंत जीव तेथे भस्मीभूत झाले आणि त्याचं मग अशा प्रकारे एवढं पापकृत्य त्यांच्याकडून कसं घडलं. तर त्याचं उत्तर असं आहे की अशा प्रकारचा हा क्रोध येण्यापूर्वी त्यांचं गुणस्थान कमी झालेलं असतं. त्यांना अशा प्रकारचा क्रोध भाव निर्माण होताना
तेथे जो साक्षात वीतराग रूप मुनीपणा असतो तो तेथे राहिलेला नसतो. काही क्षणापूर्वीच ते त्यांचं गुणस्थान कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये केवळ द्रव्यलिंगीपणा राहिलेला असतो, भावलिंगीपणा तेथे उरत नाही. आता द्रव्यलिंग म्हणजे काय, भावलिंग म्हणजे काय, पुन्हा आपण पाहूया. फक्त एवढंच लक्षात घ्यावं की शुद्ध वीतराग चर्या करणाऱ्या मुनिराजांची जी शुद्धता असते ती शुद्धता त्या मुनिराजांजवळ त्यावेळी उरत नाही, म्हणून तर त्यांना इतका क्रोधाचा परिणाम येतो आणि त्याच्या फलस्वरूप इतकं भयंकर कार्य त्यांच्या निमित्ताने घडतं. तर अशा प्रकारे हा काय आहे, अशुभ तेजस समुद्घात आहे. आता शुभ तेजस समुद्घात हा बरोबर त्याच्या उलट आहे. कसा उलट असणार, बरोबर आहे. तर एखाद्या वृद्धिधारी मुनिराजांच्या आजूबाजूला भयंकर दुष्काळ पडलेला असेल, भयंकर साथीचा रोग पसरला असेल, आता जशी लोकांची फार भयावह स्थिती झालेली आहे, घरामधून कोणी बाहेर पडू शकत नाहीये, किती भयंकर स्थिती झाली होती, लोकांना अन्न पाणी नाहीये. तर अशा प्रकारचा भयंकर दुष्काळ पडलेला असताना, साथीचा रोग पसरलेला असताना, भयंकर नैसर्गिक आपत्ती पसरलेली असताना, संपूर्ण जीवांचं अतिशय जनजीवन विस्कळीत झालेलं असताना, अशा वेळेला अतिशय करुणावंत होऊन, अतिशय दयाद्र चित्र होऊन अशा वृद्धिधारी मुनिराजांच्या उजव्या खांद्यामधून स्वच्छ सफेद रंगाचा तेजस पुतळा बाहेर पडतो आणि तो आजूबाजूच्या सर्व प्रदेशांमध्ये फिरल्यामुळे, भ्रमण केल्यामुळे तेथे सर्व प्रकारचं सुभिक्ष उत्पन्न होतं, सर्व प्रकारच्या इडा पिडा टळतात, सर्व प्रकारची अनिष्ट स्थिती दूर होते आणि सर्वत्र मंगलमय वातावरण तयार होतं. आणि मग तो पुतळा पुन्हा परत येतो आणि मूळ शरीरामध्ये पुन्हा विसर्जित होतो. त्यावेळेला बाकी तो मूळ शरीराला घातत नाही, कारण तो सर्व आजूबाजूला जर तो मंगलमय करत असेल तर मूळ शरीराला घातायचं काही कारण नाही. तर अशा प्रकारे जेव्हा स्थिती घडते तेव्हा तेथे शुभ तेजस समुद्घात असं म्हटलं जातं. खूप सोपी आणि सुंदर रंजक चर्चा आहे. तर अशा प्रकारे वृद्धिधारी मुनिराजांना क्रोधामुळे उत्पन्न होतो तो अशुभ तेजस समुद्घात, आणि वृद्धिधारी मुनिराजांना दयाद्र होऊन, करुणावंत होऊन जो पुतळा बाहेर पडतो त्याचं नाव शुभ तेजस समुद्घात. तर अशा प्रकारे याचंच नाव तेजस समुद्घात असं आहे. पहा, मुनिराजांची ही किती सहज परिणती आहे की कधी त्यांना अशा प्रकारचा विकल्प होऊन जातो आणि कोणत्याही प्रकारची उठाठेव न करता, कोणत्याही प्रकारची प्रापंचिक सुविधा नसताना सुद्धा सहज त्यांच्या पुण्याच्या निमित्ताने आजूबाजूच्या जीवांना सहजरित्या अनुकूलता प्राप्त होते. बोला किती विशेष आहे. म्हणजे महापुरुषांचा पुरुषार्थ हा अलौकिकच असतो. बोला, मला माझ्या कुटुंबाचं भरण पोषण करायचं असेल, मला माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला रोगातून दूर करायचं असेल तर किती सायास करावे लागतात. त्यांना खाऊ पिऊ घालायचंय, त्यांच्यावरती संकट निवारण करायचे, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्यांना हॉस्पिटलाइज करा, औषधं आणा, किती काय काय धावपळ करावी लागते. बोला, आणि कुटुंबाचं असेल तर आणि समाजाचं करायचं असेल तर किती धावपळ, किती कष्ट. आणि मुनिराज पहा, कोणत्याही प्रकारचं दायित्व नाही, कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची उठाठेव नाही, केवळ तपस्सामर्थ्याने उत्पन्न झालेलं हे सहज वैराग्य आणि त्या वैराग्यासोबत सोबत होणारा एक सहज शुभभाव आणि त्या शुभभावाचं फळ म्हणून इतके असंख्यात जीव लाभान्वित होतात. बोला किती सहज हे वस्तूचं स्वरूप आहे आणि आम्ही विकारांमुळे त्याला किती जटिल करून टाकतो. बोला किती विशेष आहे. शुभ तेजस समुद्घात हा असा सर्व जीवांच्या कल्याणामध्ये निमित्त होणारा आहे, परंतु पुराणांमध्ये वगैरे त्याचं असं वेगळं उदाहरण पाहायला मिळत नाही. अशुभ तेजसामध्ये जसं द्विपायन मुनिराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे, तसं शुभ तेजसामध्ये एखाद्या मुनिराजांचं उदाहरण अद्याप तरी पाहायला मिळालेलं नाही. तर अशा प्रकारे मुनिराजांची ही करुणा सुद्धा किती विशेष असते, किती महिमावंत असते हे आपल्याला येथे पाहायला मिळतं. पहा,
आता पुन्हा येथे प्रश्न निर्माण होतो की मग त्या वेळेला शांतीनाथजी जसं द्विपायन मुनिराजांना असा अशुभ तेजसाचा पुतळा बाहेर पडत असताना त्यांच्यामधला तो मुनीपणा निघून गेला होता असं मी कथन केलं सुतेजी भाईचा की अशुभ तेजस पुतळा निघत असताना मुनिराजांचं भावलिंग राहत नाही केवळ द्रव्यलिंग उरतं मग प्रश्न उरतो की खरोखर मग शुभ तेजस पुतळा निघत असताना सुद्धा त्यांचा मुनीपणा राहतो की नाही कारण हे अशुभाचं कार्य आहे तर हे शुभाचं कार्य आहे मग हा जर अशुभोपयोग असेल तर हा शुभोपयोग आहे मग इथं सुद्धा दुसऱ्या जीवांचं कल्याण करण्याची भावना निर्माण झाली आहे मग त्याचे मुनीपणा राहणार की राहणार नाही एवढं सोपं नाहीये उत्तर याचं पहा का कारण विष्णुकुमार मुनिराजांना जेव्हा 700 मुनिराजांचा उपसर्ग दूर करण्याची भावना झाली होती तेव्हा त्यांचा मुनीपणा राहिला नव्हता त्यांना गृहस्थपणा अंगीकार करावा लागला होता वामनाचं रूप धारण करावं लागलं होतं दीक्षा छेद करावी लागली होती बोला मग इथे 700 मुनिराज नाही आजूबाजूचे सगळे जीव त्यांच्यावरचा उपसर्ग दूर करण्याचा भाव झालेला आहे मग त्यांचा मुनीपणा राहतो की संपतो उत्तर खूप मार्मिक आहे की येथे शुभ तेजस समुद्घात घडलेला असताना मुनिराजांचा मुनीपणा संपत नाही त्यांचं भावलिंग खंडित होत नाही आणि ते त्यांची मुनी दशा तशीच सुरू राहते मग तुम्ही म्हणाल असं का तिथे तर अक्रोध कशाय झाला तिथे तर सगळ्या प्रकारे तुम्ही मुनीपणा राहिला नाही म्हटलं कारण मुनी भूमिकेमध्ये अशा प्रकारचा अशुभोपयोग होतच नाही आणि म्हणून तेथे मुनीपणा राहिला नाही अशुभ समुद्घाताच्या वेळेला पण शुभ समुद्घात जेव्हा घडला तेव्हा सुद्धा एक एक जीवाचं येथे कल्याण व्हावं अशी भावना केली नाही आणि कोणत्याही प्रकारचा तेथे परिग्रह धारण केलेला नाही केवळ मनामध्ये विकल्प आला की या जीवांना खूप कष्ट भोगावे लागत आहेत आणि या जीवांचं कल्याण हो या जीवांचं दुःख संपो अशा प्रकारची केवळ भावना केली आहे त्यासाठी कोणताही पुरुषार्थ केलेला नाही कुठल्याही डॉक्टरची योजना केलेली नाही हॉस्पिटल उभं केलेलं नाही गायींसाठी कोणतं चारागृह तयार केलेलं नाही कुठल्याही पक्ष्यांना त्या पिंजऱ्यामधून मुक्त केलेलं नाही कोणत्याही प्रकारचा असा दृश्य पुरुषार्थ केलेला नाही आई समजतंय का काय सांगतोय फार समजून घेण्यासारखा मुद्दा आहे की कोणत्याही प्रकारचा असा विशेष विकल्प केलेला नाही सहज विकल्प केलेला आहे की या सगळ्या गोष्टी या सहजरित्या घडल्या त्या केवळ मुनिराजांनी हा करुणेचा भाव केला की या सर्व जीवांची ही दुःखप्रद दशा संपून जावो आणि तो विकल्प तात्काळ सोडला हे महत्वाचं समजलं का प्रदीप कुमारजी त्या विकल्पाला पुढे लावून धरलं नाही आता मी विकल्प केलाय आता हे काम कसं होणार आजूबाजूच्या सगळ्या डॉक्टरांना सांगायला पाहिजे आजूबाजूच्या सगळ्या पंडितांना गोळा करायला पाहिजे गृहस्थांना बोलवायला पाहिजे काही नाही क्षणात विकल्प झाला क्षणात तो विकल्प सोडला आणि आत्म आराधनेमध्ये मग्न झाले आणि म्हणूनच त्यांचा मुनीपणा तेथे कायम राहिला इतका विशेष प्रकारचा शुभोपयोग करून सुद्धा तर अशा प्रकारे येथे हा शुभ तेजस कशा प्रकारे समुद्घात होतो त्याची चर्चा आपण केली यामध्ये एक विशेष गोष्ट लक्षात घ्या जेव्हा मुनिराजांना अशा प्रकारे अशुभ तेजस समुद्घात घडला तेव्हा निश्चितच आजूबाजूच्या सर्व जीवांच्या त्यावेळच्या त्यांच्या पाप कर्मांचा उदय निमित्त रूपाने असतोच आणि जेव्हा जेव्हा मुनिराजांना अशा प्रकारचा शुभ तेजस समुद्घात घडतो तेव्हा आजूबाजूच्या सर्व लाभान्वित होणाऱ्या जीवांच्या तज्जन्य पुण्य कर्माचा उदय सुद्धा असतोच अशी त्यांच्यामध्ये निमित्त उपादानाची अद्भुत सांगड असते आणि म्हणून येथे अशा प्रकारे आपण समुद्घाताचं स्वरूप पाहिलं आता पुढचा आहारक समुद्घात कशास म्हणतात हा आपल्याला आपण पाहिलेला आहे पूर्वी आहारक शरीराचं स्वरूप समजावून घेत असताना आहारक समुद्घात कशास म्हणतात ते पाहिलेलं आहे पुन्हा एकदा आपण धावतं वर्णन पाहूया 6व्या गुणस्थानातील वृद्धिधारी मुनींना
तत्वामध्ये काही शंका उत्पन्न झाली असताना त्यांच्या मस्तकातून एक हात पुरुषाकार पुतळा बाहेर पडतो. त्यात आत्मप्रदेशांचा अन्वय असतो. तो केवली किंवा श्रुतकेवलींच्या जवळ जातो, त्यांच्या चरणास स्पर्श करतो, शंका दूर होते आणि आपली शंका दूर होताच तो परत मूळ शरीरात सामावतो. याला आहारक समुद्घात म्हणतात. ही चर्चा आपण पूर्वी केलेली आहे की हे जसे वृद्धिधारी मुनिराज होते शुभ आणि अशुभ तैजसाच्या वेळेला, त्याचप्रमाणे या आहारक समुद्घाताच्या वेळी सुद्धा वृद्धिधारी मुनिराजांना विशिष्ट प्रकारे तत्वामध्ये शंका उत्पन्न झालेली असताना किंवा तीर्थक्षेत्री जाऊन वंदना करण्याचा भाव झालेला असताना त्यांच्या मस्तकामधून एक हात प्रमाण एवढा एक पुतळा बाहेर पडतो आणि तो केवली आणि श्रुतकेवलींचं समोशरण जिथे लागलेलं असतं, केवलींचं समोशरण आणि श्रुतकेवलींचा वास जिथे असतो तेथे जाऊन त्यांच्या पादमूलाला त्यांच्या चरण कमलांना स्पर्श करून तो परत येतो आणि त्यावेळेला त्यांच्या निकट जाण्यानेच यांच्या तत्वसंबंधी शंकेचं आपोआप समाधान होऊन जातं. काय अद्भुत आहे. म्हणजे मुनिराजांना माझी शंका आता दूर कोण करणार असं म्हणत खूप काळ कंठायची आवश्यकता नाही. किती विशेष आहे. म्हणजे तुम्ही जर तुमची उपादानगत योग्यता जागृत केली तर सर्व प्रकारची साधनं तुम्हाला प्राकृतिक रीतीने सहजरित्या उपलब्ध होतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे आहारक शरीर आहे किंवा आहारक समुद्घात आहे. की मुनिराजांना तीर्थक्षेत्री जायला किती काळ लागणार, 6-6 महिने 8-8 महिने त्यांना पायी विहार करावा लागणार, परंतु नाही आवश्यकता. जर मुनिराजांना विशिष्ट प्रकारे भाव झाले असतील तर त्या भावांच्या निमित्ताने सहजच अंतर्मुहूर्तामध्ये संपूर्ण तीर्थक्षेत्राचं दर्शन आणि पुण्यार्जन त्यांना सहजरित्या काय होतं, घडू शकतं. तर अशा प्रकारे एक गोष्ट तुमच्या ध्यानी आली का पहा. अशुभ तैजस डाव्या खांद्यामधून बाहेर पडतो, शुभ तैजस उजव्या खांद्यामधून बाहेर पडतो आणि आहारक शरीर मस्तकामधून बाहेर पडतं. फरक लक्षात आला. आणि अशुभ तैजसाचं कारण विनाश आहे, विनाशाची भावना आहे. शुभ तैजसाची भावना सर्वांच्या कल्याणाची आहे आणि आहारक समुद्घाताची कारण बाकी दोन आहेत. एक तत्वशंकेचं समाधान आणि तीर्थक्षेत्राची वंदना. अशा प्रकारे आहारक समुद्घातामध्ये दोन कारण आहेत. तर अशा प्रकारे आपण आहारक समुद्घातासंबंधी सुद्धा चर्चा केली. एक प्रश्न तुमच्यापैकी काही लोकांना पडायला पाहिजे होता. आता तो प्रश्न पण मी सांगतो आणि उत्तर पण मी सांगतो, कारण तुम्हाला इथे बोलायची सोय उपलब्ध नाहीये. तर प्रश्न असा पडायला पाहिजे की जर आत्म्याचे प्रदेश बाहेर पडत असतील तर मग त्या आत्म्याच्या प्रदेशांना तुम्ही केशरी शेंदरी रंगाचा म्हणता किंवा पांढऱ्या रंगाचा म्हणता, स्फटिक रंगाचा म्हणता. मग विवेकजी बरोबर आहे की नाही. मग हे रंग कुठून आले. ह्या आत्मप्रदेशांना तर रंग नसतो, मग हे रंग कुठून आले आहे ना. तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु हे समजून घेतलं पाहिजे की त्याच वेळेला त्या आत्मप्रदेशांबरोबर तैजस आणि कार्मण शरीर सुद्धा सोबत असतात. फक्त आत्मप्रदेश जात नाहीत तर तैजस आणि कार्मण शरीर सुद्धा त्यांच्याबरोबर, कारण शरीराचं नावच आहे ना तैजस समुद्घात. तैजस अशुभ तैजस समुद्घात, शुभ तैजस समुद्घात, आहारक शरीर नावच अशी आहे. याचा अर्थ फक्त शुद्ध आत्म्याचे प्रदेश जात नाहीत, तर समुद्घाताच्या वेळेला त्यांच्या सोबत तैजस आणि कार्मण हे शरीर सुद्धा तेथे जातं, त्यांचा सुद्धा विस्तार होतो. आणि म्हणून या आत्म्याला अशा प्रकारच्या आत्मप्रदेशांना ते रंग सहित आहेत असं कथन करण्यात येतं. तर अशा प्रकारे याचं उत्तर येथे दिलेलं आहे. आता आणखी एक गोष्ट सांगू का जाता जाता, खूप महत्वाची. पहा, समुद्घात होताना समजा आता इथे हे मूळ शरीर आहे, कल्पना करा, आणि समुद्घात घडल्यानंतर तो जीव इथे गेलाय असं अशी कल्पना करा. मग आता त्याचे आत्मप्रदेश आहेत ते मूळ प्रदेशाला न सोडता इथे जातात असं पाहिलं ना आपण.
मग समजा इथे हे मूळ शरीर दिसत आहे तुम्हाला. आता या मूळ शरीरामध्ये आत्मा राहतो आहे आणि आता तो त्याचा विस्तार झाला, तो त्याचा समुद्घात घडला आणि मग तो केवलींच्या पादमूलामध्ये इथे पोहोचला. आता मग त्याचे अर्धे प्रदेश इथे असणार आणि अर्धे प्रदेश इथे असणार. बरोबर आहे की नाही? नेमकं काय घडणार आहे सुनीताजी? अर्धे प्रदेश आत्म्याचे इथे मूळ शरीरात आणि अर्धे प्रदेश इथे दुसरीकडे, असं घडणार की नाही? असं घडत नाही. मग काय घडतं? तर आत्म्याचे प्रदेश इथे आहेत आणि इथून जेव्हा समुद्घात घडून जीव इथे जातो तेव्हा या संपूर्ण क्षेत्रामध्ये आत्म्याचे प्रदेश पसरलेले असतात. जसा पतंग उडवताना पतंग तर आकाशात भराऱ्या मारतो, परंतु त्याचं टोक हे उडवणाऱ्याच्या हातात असतं. अगदी त्याप्रमाणे आत्म्याचे प्रदेश मूळ या शरीरात आहेत. इथून जेव्हा समुद्घात घडतो तेव्हा असा 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 तो इथपर्यंत येतो, तेव्हा मध्ये आत्म्याचे प्रदेश डिस्कंटिन्यू झालेले नाहीयेत, मध्ये आत्म्याचे प्रदेश तुटलेले नाहीयेत, तर तो सलग आत्म्याचे प्रदेश तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. समजलं का? आणि जर मध्ये कट झाले, जर मध्ये आत्म्याचे प्रदेश कट झाले तर एकाचे दोन आत्मे होतील, दोन आत्मे होत नाहीत. लक्षात आलं का? हा एकच आत्मा आहे. हा इलॅस्टिसिटी, हा बरोबर आहे. शांतीनाथजी म्हणतात तो विस्तार क्षमता आहे ना त्याच्यामध्ये, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्यामधला तो प्रवाह क्रम, आत्म प्रदेशांचा प्रवाह क्रम खंडित होत नाही. ते प्रदेश सलगरित्या तिथपर्यंत जातात. मग तुम्ही म्हणाल एवढा मोठा असतो का आत्मा? पूर्वी सांगितलं होतं ना, लोकाकाश प्रमाण आहे तो. पूर्ण उलगडला तर पूर्ण लोकाकाशात त्याचे प्रदेश पसरू शकतात. मग काही क्षेत्रापर्यंत तो सहज जाऊ शकतो. अशा प्रकारे येथे आत्मप्रदेश खंडित होत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक दोन रंजक गोष्टी सांगतो तुम्हाला. जर मधला प्रवाहक्रम तुटला तर हे प्रदेश वेगळे आणि हे प्रदेश वेगळे झाल्यामुळे दोन आत्मे तयार होतील, पहिली गोष्ट. आणि जर या मूळ शरीराला सोडून आत्मप्रदेश पूर्णरित्या इथं पोहोचले तर हे शरीर कायमचं सोडून द्यावं लागेल, मरण घडेल. आणि मरण होऊ नये म्हणून प्रदेश इथे राहतात आणि दोन आत्मे होऊ नयेत म्हणून आत्मप्रदेशांचा प्रवाह क्रम अखंडित राहतो. अशा प्रकारे एकूण येथे आपण समुद्घातासंबंधी विशेष चर्चा केलेली आहे. आता केवळ एकच प्रकार उरलेला आहे, केवली समुद्घात. आणि खरं म्हणजे त्याची चर्चा आज व्हायला पाहिजे होती, कारण दिवाळी आहे, वीर निर्वाणोत्सव आहे, केवली भगवंतांना होणारा हा समुद्घात आहे. तर अशा प्रकारची सुंदर चर्चा पुढे क्रमाने येणार आहे केवली समुद्घातासंबंधी. खऱ्या अर्थानं एक दोनच मिनिटात सांगतो की दिवाळी आहे, दिवाळी म्हणजे वीर भगवंतांचा, महावीर भगवंतांचा निर्वाणोत्सव आहे. आजच्या या दिवाळीच्या क्रमामध्ये भगवान महावीरांचं निर्माण झालं होतं, म्हणजे 8 कर्मांनी रहित होऊन ते आपल्या सिद्ध शुद्ध शाश्वत पदाला अनंत काळासाठी प्राप्त झाले होते. आणि त्यामुळे हा वीर निर्वाणोत्सव आपल्यासाठी, प्रत्येक जैन जीवासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत पावन आणि मंगलमय पर्व आहे. परंतु ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांना हवं ते त्यांना मिळालं होतं म्हणून आपल्याला आनंद आहे, परंतु आपल्यामधून ते निघून गेले होते या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला तो वियोगच होता. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा पर्व ना अति हर्षाचा आहे आणि ना पर्व हा अति दुःखाचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण दोन्हीकडे झुकतो, आपली ही अडचण आहे, आपण समता भावामध्ये राहतच नाही. काय दिवाळी दिवाळी दिवाळी, नवीन कपडे, नवीन सगळे खाद्यपदार्थ, लाडू चिवडा, हा झालं किंवा हवत गेलो. इतकाही हर्षाचा नाहीये की आपण फटाके फोडून त्याचा आनंद करावा, आणि इतकाही दुःखाचा नाहीये की कपाळाला हात लावून बसावं आणि रडावं. तर अशा प्रकारचा हा विचित्र महोत्सव आहे. दिवाळी हा खूप सुंदर आणि खूप विचार प्रवण करणारा हा असा नाजूक पर्व आहे, नाजूक पर्व. तुम्ही म्हणाल नाजूक का म्हणता आहात? जसं आपली मुलगी जेव्हा लग्न होऊन दुसऱ्याच्या घरी जाते, तो बोला आनंद होतो की दुःख होतं? प्रदीप कुमारजी, आनंद होतो की दुःख होतं?
बोला, सगळीकडे मंगल वाद्य वाजत आहेत, परंतु नाचायचे भाव कुणालाही होत नाहीत. काय सांगितलं पुन्हा एकदा? वाद्य तर वाजतात, परंतु मातेच्या मुलीच्या आई वडिलांना नाचण्याचे भाव होत नाही. एकीकडे तिला योग्य ठिकाणी दिल्याचा, तिला छान घरामध्ये पाठवलेल्याचा आनंद आहे, परंतु त्याच वेळेला ती आपल्यामधून निघून जात आहे. आमची चिमणी आमच्या घरट्यातून दूर होते आहे, यामुळे डोळ्यामध्ये पाणी सुद्धा आलेलं आहे. बस तीच अवस्था या दिवाळी पर्वाची आहे, की आज आमचे आराध्य, आमचे श्रद्धेय, आमचे पूज्य 30 वर्षांपर्यंत ज्यांच्या दिव्य ध्वनीचा आम्ही आस्वाद घेतला, ज्यांच्याकडून जीवन जगण्याची कला शिकलो, ज्यांच्याकडून कर्मनाश करण्याचा अद्भुत मंत्र आम्ही शिकलो, आज ते प्रभू परमात्मा आम्हाला सोडून निघून जात आहेत. त्यामुळे थोडस दुःख देखील आहे, परंतु एवढी साधना त्यांनी ज्याच्यासाठी केली तो महामोक्ष त्यांना प्राप्त होतो आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद सुद्धा आहे. बस ही गोष्ट ज्याच्या ध्यानी आली, खऱ्या अर्थानं त्याला दिवाळी साजरी केल्याचं समाधान प्राप्त होऊ शकतं. आणि दिवाळी साजरी करण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे तत्वज्ञान आपल्याला समजलं पाहिजे. या दिवाळीचं मर्म स्वतःला समजलं पाहिजे. आम्हाला मुळात समजायच्या अगोदरच आम्ही इतरांना सांगायला धावत सुटतो, आणि त्यामुळे काय होतं, ते आपल्यालाच व्यवस्थित अजून अंतरंगात न उतरल्यामुळं समोरच्याला पण ते समजत नाही आणि काय करायचं कळत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण समजावून घेतलं पाहिजे की दिवाळी म्हणजे काय, तिचं महत्व काय, तिची प्रासंगिकता काय, आणि मग तिला साजरे करण्याचे मार्ग कोणते. आणि म्हणून म्हणतो की हा अतिशय सुंदर पर्व आहे. भगवान महावीर एकदा सिद्धगतीला पोहोचले. काल ज्यांनी कार्यक्रम अटेंड केला होता, मी एक मुद्दा सांगितला होता, एक दिशा सांगितली होती की भगवान महावीर सिद्धगतीला गेले, मोक्षाला गेले. आता त्यांचा पुनर्जन्म होईल काय? माझा पुनर्जन्म होणार आहे, कारण माझं मरण झाल्यानंतर मी दुसरं शरीर धारण करणार आहे. मग भगवान महावीरांनी तर अंतिम शरीर सोडलं, मग ते पुन्हा पुढच्या जन्माला प्राप्त होणार आहेत का? कधीच नाही होणार, कारण ते सिद्धगतीला पोचले. पण हा ते पुनर्जन्म घेऊ शकतात, त्यांचा पुनर्जन्म होऊ शकतो. कशा प्रकारे पुनर्जन्म होऊ शकतो? ओहो, त्यांनीच सांगितलेल्या सिद्धांतांचा अवलंब घेऊन मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे कर्मनाशाचा प्रयत्न केला, पुरुषार्थ केला, तर त्यांच्याप्रमाणेच मी सिद्ध झालो, हा त्यांच्याच तत्वांचा पुनर्जन्म म्हणता येईल. त्यांचा नाही, परंतु त्यांनीच सांगितलेल्या तत्वांचा पुनर्जन्म होऊन पुन्हा त्यांच्याप्रमाणे आम्ही ही परंपरा अखंड ठेवली असता मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे महावीर होऊ शकतो. आणि तीच परंपरा अखंड ठेवल्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा तीच सिद्ध परिणती प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारेच ही परंपरा आजपर्यंत अखंडित राहिली आहे. दिव्यानेच दिवा लावता येतो. काय सांगितलं? दिवा असेल तर, एक दिवा असेल तर तुम्ही 1000 दिवे लावू शकता, पण एकच दिवा नसेल तर दिवा कुठून लावणार? त्यामुळे दीप से दीप जलाते चलो. आणि म्हणूनच क्षायिक सम्यक दर्शन सुद्धा केवली आणि श्रुत केवलींच्या पाद मूलातच घडतं. म्हणजे तुम्हाला क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गामध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर केवलींचं मुख पाहावं लागतं. हे खूप खूप सुंदर चर्चा आहे, पुन्हा कधीतरी करूया. फक्त एवढंच समजून घ्यावं, दिवाळी पर्व आपल्याला साजरा करता येतो आहे, तर अशा प्रकारची विशिष्ट धारणापूर्वक आणि आपल्यामधले हे सर्व प्रकारचे असे अंधविश्वास दूर करून आपण या दिवाळीचं महत्व समजून घ्यावं, आणि त्याद्वारे आपल्यामध्ये रत्नत्रयाचे दिवे खऱ्या अर्थानं प्रज्वलित करण्याचा पुरुषार्थ करावा, या मंगल भावनेने ओम नमः. एक मिनिट अजून